रोजगार देताय मुलांना ना त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय, तर करायचं काय या सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाहीये आणि तो आता रस्त्यावर येणार आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू. धन्यवाद. इंस्टाग्रामवर प्रचंड फॉलोअर्स आहेत, मिलियनवर आहे. त्यात तुलनेनं गर्दी होईल असं वाटलं होतं का? आणि कालच्या एकूण आंदोलनाबद्दल तुझं स्वतःचं मत काय, किंवा खरंच एवढा मोठा रिस्पॉन्स होता का? अनेक जण प्रश्न उपस्थित करायला की रिस्पॉन्स नव्हता. फोटो पाहिले मला वाटतं सगळ्यांनी. मला फोटो व्यतिरिक्त सोडून काय बोलायची गरज नाहीये. तेवढे तरुण जे आले होते त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? ते तरुण काय त्यांचे जे इश्यूज होते ते बरोबर नव्हते असं तुम्हाला म्हणायचंय? किंवा ती आणलेली गर्दी होती? मी तर स्वतः काल अमेरिकेवरनं 8 वाजता पोहोचलो इंडियामध्ये. तिथून मी डायरेक्ट एअरपोर्टला गेलेलो आहे आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय जे लोक आले होते ते कमी आले होते, काय आले होते? पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. तुम्ही स्वतः सगळ्यांनी फोटो पाहिलेले आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं प्रतिसाद नव्हतं. मग प्रतिसाद काय असतो? जेवढी जागा होती त्याच्यापेक्षा जास्त लोक भरलेली होती. आता याच्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील का? माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही राजीनामाही नाही घेऊ शकत तर मग दुसरे प्रश्न कसं काय सॉल्व्ह करणार? अकाउंटेबिलिटी कुठेतरी फिक्स झाली पाहिजे. फंडामेंटली बोलायला गेलं तर सिस्टम तेव्हा फिक्स होईल जेव्हा कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार असेल. जर जिम्मेदारी कोणी घेणारच नाही तर सिस्टम कुठून ठीक होणार आहे? नेक्स्ट क्वेश्चन. ते आम्ही लवकरच सांगू. जसं आम्ही सांगितलं आता आंदोलन हे आम्ही देशभर करणार आहे. पण आता 6 दिवसाचा अल्टिमेटम आहे, 7 दिवसाचा. त्या अल्टिमेटम नंतर काय भूमिका असणार हा या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष नाही. आता हे आम्ही आंदोलन अजून वाढवणार आहे आणि जर त्यांनी 6 दिवसात राजीनामा नाही दिला आम्ही पुन्हा एकदा जमिनीवर येऊ. वाळूजला किती दिवस आहे? बांधणी करणार आहेत का? चालू आहे, ते चालू आहे. वाळूजला किती दिवस मुक्काम आहे? वाळूजला किती दिवस मुक्काम? आता सध्या तरी मी घरी आलेलो आहे. 1-2 दिवस थांबेल मी. आता याच्यानंतर बघू आता पुढचा निर्णय घेऊ. आज पहिलाच दिवस आहे माझा घरी. आपण पंतप्रधान मोदींवर काहीच बोलत नाही. राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे हे आम्ही आधीपासून म्हणतोय. जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबू शकतात तर पेपर लीक थांबू नाही शकत. ते जो सेक्रेटरी रहेंगे उस पर भी कुछ एक्शन लेना चाहिए. फिर उच्चारला होता, झुरळ शब्द उच्चारल्यानंतर ही सगळी ऍक्टिव्हिटी सुरू झाली. देशभरातले सगळे तरुण झुरळ म्हणून स्वतःला संबोधून तुला रिस्पॉन्स दिला होता, पाठिंबा दिला होता. पण त्यानंतर हा विषय हातात घेतला. हा केवळ एकच विषय असणार आहे का या सगळ्या पुढच्या काळामध्ये जे काही सरकार विरोधी विषय असतील किंवा आणखी काही मुद्दे असतील ते हाती घेणार आहेत? काय अजेंडा असणार आहे अशी एक उत्सुकता सगळ्यांना. जे युवकांचे मुद्दे आहे, मग तो शहरी भागातला युवक असो का ग्रामीण भागातला युवक असो किंवा तो शेतकरी युवक असो का कामगार युवक असो, आम्ही प्रत्येकांचे मुद्दे उचलणार. एकूण राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं? राजकीय परिस्थिती काय ते तुम्ही बघताच आहे. एका सेटायर मधून जन्मलेल्या पार्टीला एवढा समर्थन भेटते ते कशामुळे भेटतं? कारण की जेवढे राजकीय पक्ष आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडून या युवकांना आता काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही. नोंदणी वगैरे काय होईल? आता त्यासाठी खूप सगळं लवकर आहे. मी कालच इंडियामध्ये आलेले 15 दिवसाआधी आमचे सुरू झालेले आहे. तर आता त्यावर काही बोलणं खूप लवकर असेल. आम्ही ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे त्या लोकांची आम्ही संवाद करू, डायलॉग करू. त्यांचे जे काही सजेशन्स, आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा डिसिजन घेऊ. आता एक विरोधक म्हणून टीका पण केली जाते. त्या सत्ताधाऱ्यांवर असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग बांगलादेश, पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे आता तू वाचलास असेल. पण त्याबद्दल काय मत? माझ्यावर जे टीका केल्या त्या केल्या ठीक आहे. आज मी तुमच्या समोर बसलेलो आहे, भारतात बसलेलो आहे. काल मी प्रदर्शन केलं. तुम्ही एका पाकिस्तानीला मग दिल्लीत प्रदर्शन करू देताय हे म्हणायचंय तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट माझ्यावर टीका करताय ठीक आहे. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट सीबीएसईचा, त्याला या सरकार आणि मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेलं आहे. जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची. त्यांनी परीक्षा दिली. परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो एक सीबीएसईचा स्टुडंट आहे. मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता. मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि IT सेलवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा. आम्हाला काय बोलायची गरज पडणार आहे? तुम्ही अमेरिकेत परत जाणार आहात का? नाही, मी अमेरिकेत जाणार आता नाही. हे सगळं आंदोलन उभं राहिलं त्या दडपण आहे म्हणावं. काय हे सगळं आंदोलन उभं राहिले, प्रतिसाद मिळतो, दडपण आहे म्हणावं. दडपणीच जिम्मेदारी आहे.
युवकांचा प्रतिसाद चांगला आहे, पण जे उच्च उच्चारवंत वगैरे अशा लोकांचा काही प्रतिसाद आपल्याला मिळतो, जसं प्रकाश राज वगैरे आपण एकत्रित केले आहे. सोनम वांगचुक पेक्षा मोठं कोण असू नाही, शकतं? अजून प्रतिसाद असं मिळतो. विश्वंभर चौधरी, अंजली दामनिया काल त्यांनी समर्थन दिलेले आहे. तर असे अजून लोक आमच्याशी जुळत आहे. प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहेत Yes. तेही आमच्यासोबत जुळत आहेत. तर त्याला जोडण्याचं असं आहे की इतर जे विरोधातले पक्ष आहेत काँग्रेस सारखे ते उघडपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत. काही संपर्क झालाय का या काळात? नाही, काही संपर्क नाही झाला. जर ते संपर्क केला त्यांनी ते पाठिंबा दिला तर घेऊ इच्छितो. ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात, कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही हे युवकांसाठी करतोय. आणि ज्यांना युवकांची काळजी आहे ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. आपला माजी पक्ष आहे आम आदमी पार्टी, त्यांनी काय पाठिंबा वगैरे दिला किंवा त्यांच्या काही संपर्कात आहेत आपण? संपर्कात नाहीये, पण मी जसं आधी म्हणलं, ज्या पक्षांना किंवा लोकांना युवकांची काळजी आहे आणि युवकांच्या मुद्द्यांवर थोडंफार काही वाटत असेल त्यांना, तर त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं. कारण की आमची जी पूर्ण मुव्हमेंट आहे ती सगळे जे युवक आहे ज्यांच्यासोबत शिक्षणात काही चांगलं होत नाही, शिक्षण व्यवस्था आपली कोलॅप झाली आहे, बेरोजगारी आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आहे. आज आपल्या देशात 50 लाख ग्रॅज्युएट दरवर्षी निघतात. त्या 50 लाख ग्रॅज्युएटपैकी फक्त 20 लाख ग्रॅज्युएट्सला नोकरी भेटते, बाकीचे 30 लाख जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरी भेटत नाही. तर या मुद्द्यावर ज्यांना आवाज उठवायचा आहे आणि ज्यांना समर्थन द्यायचं आहे ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. केजरीवालांनी काही संपर्क नाही, आता या मुवमेंटचं काही पॉलिटिकल मध्ये परिवर्तन होईल? ही पॉलिटिकलच मुव्हमेंट आहे सर. या देशात प्रत्येक गोष्ट पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल फक्त 5 वर्षातून एकदा मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नसतं. पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला 5 वर्ष ज्यांना मत दिले त्यांना प्रश्न विचारणं पॉलिटिक्स असतं. ते हे पॉलिटिकलच आहे. आपण मतदानाच्या पॉलिटिक्स मध्ये उतरणार? ते मी जसं तुम्हाला थोडं वेळ आधी सांगितलं, खूप लोक ते सगळं बोलायला 15 दिवस झाले. कालच्या भाषणात पण म्हणालं होतं की भीती आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे की रस्त्यावर उतरलं तर काय होईल, आपण आंदोलन केलं तर काय होईल. ती भीती अजूनही मनात आहे का? पुढं या भीतीला सगळं दूर करून पुढं एकसंघ मला काल वाटतं की युवकांनी उत्तर दिलेलं आहे, ते आता घाबरत नाही. आणि त्यामुळेच काल जंतर मंतरवर आपण एवढी गर्दी पाहिली, पूर्ण जंतर मंतर भरून गेलं होतं. ते एक मेसेज होता की आजचा तरुण आता घाबरणार नाही या सरकारला. याला जोडूनच एक प्रश्न आहे. काल तुम्ही आंदोलनात पण बोललात की आई वडिलांच्या मनात भीती आहे. आता तुमची आणि आई वडिलांची भेट झाली आहे, तर ती भीती दूर झाली काय वाटतं? नाही, माझ्या आईवडिलांना भीती वाटतेच थोडीफार. मी त्यांना सांगतो घाबरायची गरज नाही, कारण की आता मी एकटा आणि लाखो तरुण माझ्यासोबत जुडलेले आहेत. काही जंतर मंतरवर इतके हजारो तरुण आलेले होते. आणि जे काही आई वडील बघत असतील मी त्यांना सांगू एक मेसेज त्यांच्यासाठी आहे. मला माहिती आहे जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल. तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप लावतील किंवा तुला आत टाकतील. घाबरू नका. तुम्ही घाबरतात, ह्या सरकारला प्रश्न नाही विचारत. त्यामुळे आज नीट CBSE सारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही. सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल. काँग्रेसचे नेते यशवंत ठाकूर ते म्हणतात तुम्ही मराठवाड्यात आलेले आहात, युवकांच्या प्रश्नांवर मनोज जरांगे पाटील सुद्धा जे आहे अनेक दिवसांपासून झटत आहेत, तर त्यांची तुम्ही भेट घेणार आहात किंवा समर्थनासाठी किंवा काही गोष्टींसाठी चर्चा सर, करणार मी आहात? आज सकाळी 6लाच घरी पोहोचलोय. मला थोडा वेळ तर द्या. मला आधी माझ्या आई वडिलांसोबत तरी बसू द्या. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते आहेत यशवंत ठाकूर ते म्हणतात की कॉंग्रेस जनता पार्टीची विचारधारा ही काँग्रेसशी जुळती मिळते आहे. याकडे कसं बघतात? आयडियोलॉजीचा प्रश्न उपस्थित आमचे जे इन्स्पिरेशन आहे, जसं मी आधीपासून म्हणत आलेलो आहे, महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू, भगतसिंग. आणि मला वाटतं ही आयडियोलॉजी कुठल्या एका पार्टीची नाही किंवा कुठल्या एका माणसाची नाही. देशात आपले सगळेच असे महाराष्ट्रातच बघायला गेला तर सगळ्यात जास्त प्रोग्रेसिव्ह लिबरल आपला महाराष्ट्र.